PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ऍडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, छत्रपती संभाजीनगर येथील धम्मसागर बुद्धविहार रामनगर सिडको या ठिकाणी पूजनीय भदंत सांगाबर यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन करून धम्मोपदेश केला। मुक्त अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी पूर्णत्वाला प्राप्त करण्यासाठी सहाय्यक असणारे धर्म 10 परिमिता सविस्तर रूपाने शिकून धम्मप्रबोधन केलं। या कालावधीमध्ये बौद्ध धम्म संस्कृतीला अनुसरून आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या वर्षावासाच्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये धम्मसागर बुद्धविहार रामनगर सिडको छत्रपती संभाजीनगरमधील श्रद्धावान उपासक उपस्थित यांनी ग्रंथाचं श्रवण केलं। भंतेजींनी त्रिरत्नवंदना, पुष्पपूजा, धूपपूजा, प्रदीपपूजा, सुक्त पठण, धम्मचक्र प्रवर्तन, सुक्त विपासना, ध्यान साधना व उपसतशिलाचे महत्त्व सांगून धम्माप्रती श्रद्धा निर्माण करण्याचं महत्त्वाचं कार्य केलं। या ग्रंथाचं वाचन समारोप म्हणून पूजनीय भिक्खू संघास भोजनदान, चिवरदान, अष्टपरिष्कार दान व अर्थदान देऊन भिक्खू संघाच्या धम्मोपदेशाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बाबूराव वानखेडे हे धम्मसागर बुद्ध विहाराचे अध्यक्ष आहे आणि दरवर्षीप्रमाणे यांना खूप उत्साहामध्ये वर्षवासाचा कार्यक्रम खूप छान पद्धतीने हाताळतात आणि सर्व नियोजन करून खूप छान पद्धतीने कार्यक्रम करतात। तसेच धम्मसागर बुद्धवाचे अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य हे सर्वजण मिळून खूप उत्साहाने कार्यक्रम छान करतात। पंचशील ध्वजाचं ध्वजारोहण झालं, नंतर इंडिया ध्वजाचं ध्वजारोहण झालं। बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून बाकी पुढील कारवाई भंतेजी यांनी त्यांच्या प्रवचनाला सुरुवात केली। त्यानंतर प्रवचन संपल्यानंतर आता ही पब्लिक यांच्या जेवणाचा कार्यक्रम चालू झाला आहे। किती वर्ष झाले तुम्ही मंडळाच्या वतीने? आता जवळपास आम्ही 4 वर्षापासून हा कार्यक्रम राबवत आहे। कार्यक्रम छान झाला, हा एकदम चांगला झाला। सर्व लोकांचं भोजनदान झालेलं आहे आणि व्यवस्थित कार्यक्रम झाला। त्याचं नियोजनही चांगलं करण्यात आलं होतं आणि व्यवस्थित आम्ही कुठल्या गोष्टी आम्ही कमी पडू दिली नाही, कार्यक्रम व्यवस्थित केला। आज वर्षावासचा कार्यक्रम आता 3 महिने भंतेजीने, संघपाल भंतेजीने अधिष्ठान केलेलं होतं वर्षावास म्हणजे धम्मग्रंथ वाचनाचं, तर ते आज समारोप केला त्यांनी आणि उपासक लोकांनी दान वगैरे जमा करून त्यांना चिवरदान केलं। दररोज इथे 3 महिने वर्षावास झालेला आहे। तिथे मी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे पठण केलेले आहे। दररोज सातत्याने येत असून सर्व उपासक आणि उपासिका पण ते वाचन करण्यास, ऐकण्यास। भगवान बुद्धाने आपल्याला महान तत्व दिले। बुद्ध आणि त्याचा धम्म या गीताचा महान संदेश देऊन आपल्याला आपल्या जीवनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 5 तत्व दिले। 5 तत्व म्हणजे ते 5 पंचशील। 5 पंचशील वाणीपासून आचरणात आहेत। आचरण म्हणजे काय, वाचा मनाने शुद्धशील ग्रहण करणे, पालन करणे, यालाच आचरण असे म्हणतात। पण मनुष्य हा मोहरूपी फासात अडकलेला आहे, म्हणून शील ग्रहण करणं महत्वाचे आहे। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते। जय भीम, जय। आमच्या येथे 3 महिने झाले वर्षवासाचा कार्यक्रम चालू होता। वर्षवासाच्या निमित्त भोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। आमच्या इथं संघपाल भंतेजी यांनी हा वर्षवासाचा कार्यक्रम ठेवला होता। तसेच माझ्या मंडळाचे कार्यकर्ते जसे वाऊल साहेब, दाभाडे साहेब, अशोक राजगुरू, तसे शंभरकर साहेब, अवशर्मा साहेब, कांबळे साहेब, मोरे साहेब, राऊत दादा, कुलोटकर साहेब आणि रुबे दादा यांनी सर्वांनी मिळून आम्ही वर्गणी जमा केली आणि हा भव्य कार्यक्रम केला आहे। त्यांच्या सहकार्याने आणि यांनी सगळे मिळून आम्ही दान केलं आहे। त्या कारणे या धम्मसागर बुद्धविहाराला चांगलं वरदान मिळालं आहे, एवढी माझी इच्छा आहे। यामध्ये पूजनीय भंते सांगापाल यांचा चिवरदान कार्यक्रम घेण्यात आला आणि सोबतच वर्षावासाच्या निमित्तानं श्रद्धावान उपासक उपासिकांनी बुद्ध धम्माच्या अष्टांगिक मार्गाचे, पंचशील मार्गाचे पालन करण्याचे आणि धडेही अंगीकृत केले। यामध्ये धम्मध्वज रॅली काढण्यात आली, पंचशील ध्वजाचे अनावरण करून पूजा करण्यात आली। उपस्थित पूजनीय भिक्खू संघ, श्रद्धावान उपासक, आयोजक वानखेडे साहेब, संपूर्ण महिला मंडळ धम्मसागर बुद्धविहार यांनी विशेष प्रयत्न करून हा कार्यक्रम संपन्न केला। जनमत लाईव्ह न्यूज करता दिलीप वरघट यांची रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।